आय वॉन्टेड टू ओके. आपले ऑडिओ बंद ठेवा, म्यूट करा आणि आपला कॅमेरा ओपन करा फक्त. ठीक आहे अजितजी, मी तुम्हाला पण को होस्ट केलेलं आहे. तर सगळ्यांचं पाठशाळेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा एकदा एवढ्यासाठी कारण की मला वाटतं बरेचसे लोक यामध्ये मागची पाठशाळा ज्यांनी केली होती, पहिली पाठशाळा, त्यातून बरेचसे लोक आलेले आहेत. आज थोडासा गोंधळ झाल्यामुळे सकाळ संध्याकाळचं टायमिंगचं हे झाल्यामुळे लोक जॉईन होतील लवकरच आपल्या बरोबर. तर ह्या पाठशाळेची गरज काही आहे. एक मेसेज आला होता मला, नदीची पाठशाळा. पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव विजयालक्ष्मी लोंढे, मी कोकणातलीच आहे, शेतकरी आहे आणि मी वर्किंग आहे. शेतकरी सॅटर्डे संडे. त्यामुळे कारण कोकणातले बरेचसे लोक असंच असतं ना, सॅटर्डे संडे शेतकरी. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे श्री श्री रविशंकरजींची संस्था आहे, जी 156 देशाहून जास्त देशांमध्ये काम करते. आणि ती फक्त सुदर्शन क्रिया किंवा श्वास, योगा, प्राणायाम नाही, तर बऱ्याच याच्यासाठी ही संस्था काम करते. ओमकारजी, तुम्ही पुन्हा कनेक्ट व्हा ऑडिओ बरोबर. म्हणूनच मी मीटिंग 4:30 ला ओपन केली होती, कारण बऱ्याच लोकांचा हा टेक्निकल प्रॉब्लेम असतो. तर काही लोकांना माहित नसतं कसं जॉईन व्हायचं वगैरे. तर ते पुन्हा एकदा तुम्ही साऊंड कनेक्ट करा तुमच्या इकडे. ठीक आहे. तर याच्या बरोबरच बरेचसे प्रोजेक्ट आर्ट ऑफ लिव्हिंग राबवतो. त्यातला प्रोजेक्ट आहे म्हणजे शेतकऱ्यांबरोबर काम करतो आम्ही, नॅचरल फार्मिंग मध्ये काम करतो आणि नदीचं पुनर्जीवन. आतापर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंगने जवळजवळ 16 ते 18 नद्यांचं पुनर्जीवन केलेलं आहे. साऊथ मध्ये, तेलंगणा आणि त्याच भागात, आणि महाराष्ट्रामध्ये लातूर वगैरे जिल्ह्यामध्ये. पण प्रत्येक नदीचा जो, आता मी मुद्दाम ते नदीचं म्युझिक लावलं होतं की खूप शांत वाटत होतं. हा खळखळाट किंवा हा जो शांतपणा आहे तो आपल्याला आता बघायला मिळतच नाही, ऐकायला मिळतच नाही. कारण की प्रॉब्लेम इथे आहे की नद्यांमध्ये पाणीच नाही राहत जास्त दिवस. कोकणामध्ये तर इतका मुसळधार पाऊस पडतो आणि तरी पुन्हा एकदा पावसात पाण्याची बोंब असते सगळीकडे, कारण की तिथे पाणीच थांबत नाही. तर त्याच्या मागचं कारण काय हे करायचं. मागे 2 वर्षापूर्वी आम्ही गोंडाळे गावामध्ये महाड जवळ आम्ही त्यांना बंधारा बांधून दिली. जेव्हा शेतकऱ्यांबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली, त्यांनी सांगितलं की पाणी नसतं म्हणून आम्ही भाजीपाला पिकवू शकत नाही, कारण मुख्य पीक कोकणातलं जे आहे ते आहे, मला तोंडात आंबा येत होतं, तांदूळ. म्हणजे आंबाई हे पीक आहे, म्हणजे घेतात शेतकरी, फळबागे वगैरे लावण्याचं प्रमाण. कारण की काय होतं, त्याला थोडे दिवस आधी सुरुवातीला पाणी लागतं आणि त्याच्यानंतर ती मोठी होऊन झाडं, नारळ वगैरे, आंबा, सुपारी, ह्या बागा आपल्या मोठ्या होत जातात. पाणी लागतं त्यांनाही प्रमाणात. पण भाताचं पीक घेतल्यानंतर पुन्हा जमीन आपली रिकामी राहते. आणि जेव्हा मी ह्या रायगड भागामध्ये शेतकऱ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की भाताचं पीक घेतल्यानंतर बरेचसे शेतकरी, जमीन जी आहे ती आपल्याकडे परप्रांतातून जे काही लोक आलेले आहेत त्या लोकांना दिली जाते आणि मग ते त्या ठिकाणी कलिंगड, टरबूज वगैरे अशी काही 2-4 महिन्याची जी पिकं येतात ती घेऊन ते त्यांचा व्यवसाय करतात. मग ते जर काम करू शकतात तर आपल्याला शेतकरी का काम करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने आमचा प्रश्न पुन्हा एकदा कोकणातल्या नदीकडे वळला आणि त्याबद्दल आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, बरेचसे हे केलं. पण मला एक पर्टिक्युलर सोर्स मला मिळत नव्हता की मी कशा पद्धतीने करेन. तर मग त्यात ही मला नदीची पाठशाळा आली. म्हणजे वेगळं वाटलं की नदीची पण शाळा असते. अरे वा, छान. म्हणून मी मुग्धाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि मुग्धाजींना कॉन्टॅक्ट केल्यानंतर पण त्या नदीच्या पाठशाळेला मला जाता नाही आलं. ती 3 दिवसांची पाठशाळा झाली. आपल्या बरोबर अजित जे आहेत ते आपला परिचय देतील आणि ते आपल्याला सांगतील की काय होतं आणि काय नाही, त्या पाठशाळेमध्ये ते काय शिकले आणि वगैरे. त्याच्यानंतर ग्रुपवर बरेचसा मेसेज मधून थोडं थोडं उलगडत गेलं, पण तरीही पुन्हा क्लॅरिटी तेवढी नव्हती. म्हणून मग मी विचार केला की आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर ही पाठशाळा पोहोचवायची असेल, आणि आता दुसऱ्या इयत्तेत प्रवेश करणार आहे पाठशाळा ही, तर आधी ऍटलिस्ट बेसिक नॉलेज तरी हवं.
आणि आमचा प्रयत्न असा होता या याच्यासाठी, नदीच्या पाठशाळेसाठी, की रूट कॉज जे असतं, म्हणजे आजार येण्याच्या आधी आपण आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो, तेव्हा आयुर्वेदामध्ये तो आजार मुळासकट काढून टाकण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता, कारण की तुमचा आजार जर तसाच राहिला तर तुम्ही नाही हे होऊ शकत. ॲलोपॅथीने काय होतं, गोळी घेतली की डोकं थांबतं किंवा अंग दुखत असेल, ताप आला असेल, तो थोड्या वेळाने निघून जातो. पण तो ताप आतल्या शरीरात मुरत असतो आणि कुठेतरी ते एक काहीतरी दुसरे कॉजेस निर्माण करतात, दुसरे आजार निर्माण करतात. म्हणून आपल्याला तो रूट कॉज काढायला पाहिजे, जे आयुर्वेदामध्ये शक्य होतं. तर हा तसाच एक मला खूप होप्स वाटले, की ह्याच्यामध्ये टीम ऑलरेडी एक काम करते. तर आपणही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून, लायन्स क्लबच्या माध्यमातून, कारण लायन्स क्लबची आमची काल मीटिंग झाल्यानंतर मी त्यांनाही इथे सांगितला हा प्रोजेक्ट, तर त्यांनाही आवडलं. तर मी म्हटलं, चला ठीक आहे, आपण एक मीटिंग घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये चर्चा करूया. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये काम करणार आहोत. आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आम्ही रायगड जिल्हा प्लॅन केलेला आहे, कारण मी ऑलरेडी महाड आणि माणगावमध्ये काम करते. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते सोपं असेल. तुम्ही तुमचा विभाग निवडू शकता आणि तुम्ही त्या भागामध्ये हे करू शकता. कारण यावर्षी कोकणामध्ये इतका पूर आलेला आहे, प्रचंड मायनिंग चाललेलं आहे, म्हणजे कोकणाचे जे काही हाल चाललेले आहेत, जी सुजलाम सुफलाम भूमी होती, म्हणजे ज्याचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं भारताचा, तर त्या भूमीमध्ये हे सगळे जेव्हा प्रकार व्हायला लागले, तर आपण कुठेतरी आत्ताच त्याच्यासाठी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत आणि ह्याला ठीक केलं पाहिजे, असं मला वाटतं. तर मी अजितजींना सांगेन की याच्या पुढचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला करावं. ओव्हर टू अजितजी. अजित सर, आहात ना तुम्ही? धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. इथे आपल्याकडे किती जण ही पहिल्या शाळेला होती? हॅलो. आपल्यापैकी किती जण पहिल्या शाळेला होती? याच्यापैकी व्हिडिओ ओपन करून 2 मिनिटासाठी तुम्ही हात वरती करू शकता. कांबळे साहेब होते. हो कांबळे साहेब, नमस्कार. तुम्ही होतातच. विजय साळवीजी आहे. हेमंतजी. मला वाटतं महाडचे डॉक्टर अजय होते, संडलेकर होते. हो बरोबर. जे लोक नदी शाळेला होते ते मला तसे खूप दिसत नाहीयेत. जे नव्हते त्यांच्याकरता नदीची शाळा काय होती याचं एक छोटस व्हिडिओ मी युट्यूब मध्ये अपलोड केलाय क्षणचित्रांचा, तो शेअर करतो आणि तो झाला की त्याच्यानंतर आपण नदीची शाळा आणखीन डिटेल मध्ये समजून घेऊ. त्याची पार्श्वभूमी अशी होती. माझा स्क्रीन दिसतोय? हो. दरवर्षी साखरपा नावाच्या एका गावामध्ये पूर यायचा 1949 पासून 2020 पर्यंत. 2021 साली तो पूर आला नाही आणि त्या काळात बाकीच्या कोकणामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पूर होता. आणि साखरप्याच्या रहिवासी मुग्धाताई म्हणले त्यांनी या कामामध्ये बराच पुढाकार घेतला होता. त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी घेतला होता. साखरपा गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी घेतला होता आणि नाम फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी त्यांची जी नदी आहे त्या नदीत असलेला खूप गाळ हा काढून दोन्ही बाजूला नीट लावून ठेवला होता. त्याचा परिणाम असा झाला की साखरप्याला या वर्षी पूर आला नाही. बाकी सगळ्या ठिकाणी पूर असताना साखरप्याला मात्र पूर नव्हता. आणि खूप पुराच्या बातम्या, खूप नुकसानीच्या बातम्या येत असताना मुग्धाताई म्हणाल्या की आपण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवूया की प्रत्यक्ष काम केलं तर पुरासारखी नैसर्गिक आपत्ती सुद्धा थांबवता येऊ शकते, तिला तोंड देता येऊ शकते. आणि त्या दृष्टीने त्यांनी ही पाठशाळा तिथे तिचं बीज रोवलं की आपल्याला जे मिळालंय ते आपण लोकांना द्यावं. याच्यामध्ये
प्रशिक्षक कोण होतं? तर नदी प्रशिक्षक, नदी शिकवणारी होती आणि आम्ही सगळेच विद्यार्थी. आम्हाला आमच्या बरोबर डॉक्टर सुमंत पांडे, डॉक्टर श्रीनिवास वडकबाळकर आणि यांच्या बरोबर भाईजी म्हणजे राजेंद्र सिंगजी हेही होते. 29 तारखेला संध्याकाळी आम्ही साखरप्यामध्ये जमलो आणि 31 ऑक्टोबरला रत्नागिरीमध्ये या आमच्या शाळेची सांगता झाली. या दिवसांपैकी काही भागांची क्षणचित्र एका प्रशिक्षणार्थींनी व्हिडिओमध्ये, फोटोग्राफ्समध्ये नोंदवून ठेवली. ती मी आता तुम्हाला दाखवतोय. पाठशाळा जेव्हा प्रत्यक्षात घडली तेव्हा त्या पाठशाळेचे आर्थिक बाब ही काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी, काही प्रमाणामध्ये साखरपेठल्या विविध नागरिकांनी, गणेश मित्र मंडळ नावाच्या मंडळाने आणि मानव लोक नावाच्या एका अंबेजोगाईच्या संस्थेने हा सगळा कार्यक्रम पुढे नेला होता. या कामाकरता कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नव्हतं, कुठलीही राजकीय पक्षाची ताकद नव्हती, कुठलाही कॉर्पोरेट हाऊस याच्या मागे उभं नव्हतं. हे पूर्णपणे लोकांनी नदीची सेवा करण्यासाठी चालवलेलं असं एक शाळेचं सत्र. या सत्राचं कुठेही खडूफाळ्यांनी अभ्यास करणं किंवा प्रेझेंटेशन देऊन अभ्यास करणं असा उद्देश नव्हता. नदीच्या उगमापासून सागर संगमापर्यंत नदीला कुठे कुठे काय काय त्रास होतो हे बघणं, स्वतः समजून घेणं आणि ते लोकांना समजावणं हा त्याचा उद्देश होता. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली प्रत्यक्षात साखरप्याला 2 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही साखरप्यापुरती नदी बघितली. ही नदी 2 नद्यांचा संगमन बनते. एक विशाळगडावरून येणारी गड नदी आणि मोर्शी आंबा घाटातून येणारी केव नदी. या दोघांच्या संगमानंतर तिला काजळी असं म्हटलं जातं. साखरप्या जवळ हा संगम होतो, कोंडगावाजवळ. आणि कोंडगावाचा जो भाग आहे, बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेला लागतच ही नदी आहे. तिला वर्षानुवर्ष पूर यायचा आणि तो पूर बाजारपेठेत शिरायचा. 2005 साली जवळजवळ 5-6 फूट पाणी तिथे जमलं होतं, वाहिलं होतं, खूप मोठं नुकसान झालं होतं. आणि तेव्हापासून दत्त देवस्थान नावाचं देवस्थान त्या गावामध्ये आहे. श्री दत्त पतसंस्था नावाची एक पतसंस्था आहे आणि या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण पुरावरती उपाय करायचा. 2005 पासून 2019 पर्यंत ते प्रयत्न करत होते, प्लॅनिंग करत होते. 19 साली त्यांनी प्रत्यक्षामध्ये आम्हाला तिथे बोलवलं, नाम फाउंडेशनच्या विद्यमाने बोलवलं आणि तिथे काय करता येईल याचा आम्ही अभ्यास केला. त्या 1 किलोमीटर, 1.25 किलोमीटर नदीचा. जुन्या कोंडी भरून गेल्या होत्या. नदीचं पात्र उथळ झालं होतं. नदीचं पात्र खूप रुंद झालं होतं आणि ते सगळं जे भरलं होतं गाळाने, तो मोठ्या धोंड्यांच्या स्वरूपातला गाळ. आर्ट ऑफ लिव्हिंग आतापर्यंत ज्या ज्या भागांमध्ये काम करतंय नदीच्या पुनरुज्जीवनाचं, त्या भागामध्ये नदीच्या गाळात माती असते आणि ती माती नदीतून काढून शेतात नेऊन टाकली तर त्याचा शेताला उपयोग होतो. कोकणातल्या सगळ्या नद्या, नुसतं कोकण महाराष्ट्रात तर नाही, तर अगदी गुजरातच्या नवसारी पासूनचा भाग जर बघितला ते अगदी केरळापर्यंत हा सगळा खूप उताराचा भाग आहे. आणि या उताराच्या भागावरती डोंगर आहेत. डोंगरांच्या नंतर पहिला जो डोंगर आहे तो स्टीप आहे अतिशय, त्याच्यानंतर कमी स्टीपनेसचा आहे आणि त्याच्यानंतर समांतर अशी नदी होते. खूप थोड्या भागाकरता ते क्षितिज समांतर असते. तिथे ती समुद्राला मिळते आणि त्यामुळे पाणी खूप पडतं आणि वाहून जातं. हा नदीचा तिथला स्वभाव आहे. इथे आता तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय तो डोणी नावाचा एक उगम आहे नदीचा. नदीला एक उगम नसतो, अनेक उगम असतात. आणि त्याचा डोणी नावाचा हा उगम आहे. विशाळगडावरून
राजगडाच्या पायथ्याला आहे, बारमाही इथे पाणी चालू असतं. हा एक उगम पूर्ण काळा कातळ आहे. त्याच्या वरच्या अंगाला काही झरे आहेत, त्याला गोठण असं म्हटलं जातं. खूप घनदाट झाडी आणि त्या झाडीमध्ये असलेलं ते पाणी शेवटपर्यंत असतं. त्याच्या खालच्या भागातली ही वाडी आहे. कोकणातल्या वाड्या या छोट्या छोट्या असतात आणि त्या एकमेकांपासून दूर असतात, कारण त्यांना तिथे तिथे पाणी उपलब्ध होतं. श्री राजेंद्र सिंगजी भाईजी यांनी या नदीच्या शाळेची नदी पूजनाने सुरुवात केली. कबनूरकर विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांनी एका मिरवणुकीने हे नदीचं जल सभास्थानी नेलं. ते सभास्थान कबनूरकर हॉल नावाच्या ठिकाणी होतं. श्रीधर कबनूरकर यांनी या सगळ्याची व्यवस्था केली होती. हे गणेश थोरात आहेत, नाम फाउंडेशनचे. त्यांनी नाम फाउंडेशन कसं काम करतं ते समजावलं. मुग्धाताई सरदेशपांडे, नवाथे काका यांनी हे काम कसं घडलं आणि पुढे काय व्हायला हवं या गोष्टी सांगितल्या. सुमंत पांडे सर यांनी सरकार कन्व्हर्जन्स करून हे काम कसं करू शकेल हे सांगितलं. ते कबनूरकर सर. खूप लहान मुलं सुद्धा या शाळेमध्ये होती, म्हणजे 12 वर्षाच्या मुलापासून ते 88 वर्षाच्या तरुण मुलापर्यंत इथे प्रशिक्षणार्थी होते. अतिशय साधे साधे प्रश्न होते. नदी तिथे वळते, ती तिथेच का वळते? पासून प्रश्न होते. प्रश्न योग्य होते, त्यांना योग्य उत्तर योग्य वेळेला दिली तर त्यातून खूप शिकायला मिळत होतं. ही नदी जी मोकळी झालेली आहे आणि ती मोकळी झालेली नदी आता रिन्युएबल बांधांच्या प्रतीक्षेत. पूर आला नाही या शब्दाचा एक अर्थ असा की पडलेलं पावसाचं पाणी हे यशस्वीरित्या गावापासून दूर पळवून लावतात. पण त्याचा दुसरा अर्थ असा की हे पळवून लावलेलं पाणी उन्हाळ्यामध्ये गावाला मिळेल का नाही. उन्हाळ्यामध्ये पाणी मिळवण्याकरता काय करावं लागतं गावामध्ये आणि गावाच्या नदीमध्ये, याबद्दलची चर्चा झाली. आतापर्यंत आपण कोकणातल्याच जवळजवळ 150-200 गावांमध्ये उन्हाळ्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवरती उपाय करू शकलेलो आहोत आणि तो इथे सुद्धा करता येण्याजोगी परिस्थिती आहे. खूप साधी सोपी परंतु खर्चिक अशी टेक्निक आहे आणि त्यांचं डिस्क्रिप्शन हे तिथे उपलब्ध असलेल्या लोकांना आपण देतो. नदीमध्ये इथे बांध घातले तिथे बांध गोट्यांनी भरून जातो आणि त्या गोट्यांनी भरून नाहीये म्हणून एक प्रकारचं डिझाईन आम्ही केलं होतं. याला आम्ही फ्लॅंज वेंटेड बंड्स म्हणतो. या फ्लॅंज वेंटेड बंड्स मध्ये गोटे वाहून जाण्याकरता एक प्रकारची झाकणं असलेली रचना केली जाते. मात्र एक त्या झाकणाच्या रचनेचा तोटा आम्हाला आढळून आला होता. इथे स्क्रीनवरती दिसतंय ती झाकणं. ही झाकणं उघडून ठेवली पावसाळ्यामध्ये की गोटे जमत नाही, परंतु त्यातून वाहणारा प्रवाह एवढा मोठा आणि वेगवान असतो की मासे त्याच्या वरती जाऊ शकतात आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला की भले आम्ही 200 बांध असे बांधले, अजिबात गाळ न भरणारे बांधले, त्याच्याने पिण्याच्या पाण्याची सोय होते, लोकांची गुरांची होते, कपडे धुवायची सोय होते, काही प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणात लोक शेतीही करू शकतात. परंतु हा काही लॉंग टर्म सस्टेनेबल उपाय, कारण मासेही वर गेले पाहिजेत. माशांचं मॅटर्निटी होम हे डोंगरात असतं, समुद्रातल्या माशांचं मॅटर्निटी होम सुद्धा डोंगरात असतं आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्था अशी करायला पाहिजे की पावसाळ्यात नदीमध्ये कुठलाही अडथळा नसेल. त्यामुळे हे बांध योग्य आहे. त्याच्याऐवजी असे बांध आहेत की जे पावसाळ्यानंतर बांधले की पाणी अडतं, पावसाळा संपला उन्हाळा संपला की काढून टाकले जाते. पूर्ण पावसाळाभर नदी मोकळी राहिली, पावसाळा संपला की पुन्हा नदी आली. आता तिथेच आम्ही एक 7 फूट उंचीचा बंधारा केलाय. हे राजेंद्र सिंगजी दाखवतात.
आहेत, हा जो वाळूनी भरलेला पट्टा आहे नदीतला, हा प्रचंड मोठी कोंड होती. कोंड म्हणजे नदीमधला एक खोलगट भाग. त्या खोलगट भागामध्ये गाळ माती गोटे बसून राहतात आणि ते गाळ माती गोटे बसले की ती कोंड उपयोगाची राहते. कोंडीमध्ये पाणी हवं पावसाळ्यानंतर. इथे काय झालंय बघा, पात्र भरलंय, पात्राच्या वरती मीटर 1.5 मीटर गोटे आलेले. एवढे गोटे आलेले असले की त्या कोंडीमध्ये पाणी राहत नाही तर धोंडेच राहत. आता हे धोंडे उचलून शेतात नेऊन टाकणं अशक्य. आधीच कोकणात शेती छोटी असते. त्या शेतीवरती जर दगड पसरून ठेवले तर पूर्णपणे शेतीचा नाश होतो आणि त्यामुळे ते करता येत. मात्र कोंडी काढायला तर हवी. त्याचं गणित बाईजींनी केलं. त्याच्यानंतर काम कसं करायचं याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. हसत खेळत शेताच्या बांधावरती बसून आम्हा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीचं असं मोलाचं मार्गदर्शन बाईजींकडून झालं, नदीमातेकडून झालं. ऋग्वेद 12 वर्षाचा. पहिल्या दिवशी काय झालं त्याचं रिकॅप करताना तो लक्षात येतो. तिथून आम्ही हरचेरी नावाच्या एका गावाला आलो. हरचेरी गाव हे रत्नागिरीचं बंदर होतं. इथे बोटी यायच्या. 600 कौलं ज्या बोटीतून येतील अशा बोटी या हरचेरीपर्यंत यायच्या. समुद्रापासून 25 किलोमीटर आत. समुद्रापासून 25 किलोमीटर आतपर्यंत पडाव चालायचे, मोठे पडाव. अशी ही नदी आणि अशाच बहुतेक सगळ्या नद्या कोकणातल्या होत्या. विविध कारणांनी त्या नद्या भरून गेल्या. मुख्य कारण 4. एक, मोठी जंगलतोड. दुसरं, चुकीचे छोटे पूल आणि बांध. तिसरं, कोकण रेल्वे. आणि चौथं, रस्ते. या गोष्टी करताना खूप मोठ्या प्रमाणात गाळ नदीमध्ये गेला आणि तो काढून नेण्याची क्षमता नदीची राहिली नाही, कारण पाणी अडवा पाणी जिरवा या कामामध्ये आपणच नदीच्या प्रवाहाला अडथळे आणले. देशावरती कमी पावसाच्या प्रदेशात जिथे पाणी अडवा पाणी जिरवा चालतो, उपयुक्त असतो, तिथे ते वापरावं. पण कोकणामध्ये ते केलं की त्याच्याने नुकसान होतं. छोटे अरुंद पूल बांधले की पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होतो. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा झाला की इथे आलेला गोटा वाहून बाहेर नेऊन जायची जी कपॅसिटी असते पाण्याची, ती कपॅसिटी सुटते आणि 1 गोटा 2 गोटे 5 गोटे 10 गोटे असं करत गोटे भरत 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 नदी भरून जाते. हे नदींनी आम्हाला दाखवलं आणि नदीच्या आसपासच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या एक्सपिरियन्सेसनी, अनुभवांनी, त्यांनी जे जाणलं 25 वर्षात, 30 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात, ते आम्हाला सांगितलं. म्हणून सांगतोय, आम्ही प्रशिक्षक नव्हतो, नदी प्रशिक्षक आहे आणि नदीच्या बाजूची लोकसंस्कृती ही प्रशिक्षक. मागच्या वर्षी मोठ्या पुरामध्ये अडकता रुग्णालय त्याची मित्रमंडळी आणि घरची मंडळी वाचली. तो भाग त्यांनी सांगितला. सोमेश्वर नावाचं गाव आहे समुद्राजवळ. तिथली पाण्याची विहीर आणि ती विहीर खाली व्हायला लागली कारण नदी उथळ झाली. या छोट्या चौकोनी विहिरी याच्यातून शेती व्हायची पूर्वी. नदी खोल होती. खोल नदी गोट्यांनी भरत गेली. एवढी गोट्यांनी भरली की आता वरतून येणारं गोडं पाणी तिथे थांबत नाही. समुद्राचं पाणी मात्र आत बाहेर करत राहतं आणि त्याच्यामुळे तिथे खाडीमध्ये खूप भर बसल्यामुळे खाडीच्या आजूबाजूचा प्रदेश खारा झाला. जिथे पूर्वी मँग्रोव्ह नव्हती तिथे आता मँग्रोव्ह झाली. जिथे पूर्वी समुद्र खोल होता तिथे आता समुद्र उथळ झालाय, खाडी उथळ झाली. हे शिक्षण नदीने आम्हाला सोमेश्वर आणि कर्ले या गावांच्या जवळ दिलं. जिथे 10-12 प्रकारचे शिंपले मिळायचे तिथे आता 1 का 2च प्रकारचे शिंपले. आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याला नदीची सेवा करायला हवी. नदी पुनरुज्जीवन हा खूप मोठा शब्द आहे. नदी तिथे असतेच.
आपल्या पिढ्यानपिढ्या येऊन गेल्या, संस्कृती नष्ट झाल्या, तरी नदी तिथेच असणार. कारण नदी हे एका उताराचं, भौगोलिक उताराचं ठिकाण. आपण येऊ जाऊ, नदी तिथेच राहील. आपण नदीचं पुनरुज्जीवन करू शकत नाही, आपण एवढे महान नाही, लायकी नाही आपली तेवढी, कोणाचीच नाही. आपण नदीची फार तर फार सेवा करू शकतो. आणि तो भाव घेऊन जर आपण आलो तर आपण काहीतरी प्रत्यक्ष करू शकू. हे आतापर्यंत आपण जे बघितलं त्या नदीच्या पाठशाळेच्या पहिल्या भागाचं चित्रण होतं. हर्षिल रुपारे यांनी हे चित्रण केलं. आता मला वाटतं मी थांबावं आणि मुक्त चर्चा जी काही असेल, माझा आवाज येतोय? त्याच्यानंतर माझा आवाज येतोय का सर? पुढची नदीची पाठशाळा कशी असेल याच्याबद्दल चर्चा. माझा आवाज येतोय? खूपच छान. विजयताई, तुमच्याकडे परत एकदा. सुमन सर जॉईन झालेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया एकदा आणि त्याच्यानंतर मग मी सांगेन. हा नमस्कार. मी विजयताई, तुमचा आवाज नाही. आता येतोय का आवाज माझा? माझा आवाज येतोय? हॅलो. येतोय सर, आवाज येतोय, बोला. अच्छा, नमस्कार. मी आता ऍक्च्युअली फील्डवर आहे. इथे आम्ही 2 वर्षापूर्वी केलेल्या कामाचा थोडासा पाठपुरावा करण्यासाठी आलेलो इथे, म्हणून मी आता गाडीतूनच बोलतोय. धन्यवाद. आज आपण सगळे एकत्र बसलो आहोत. सगळ्या नदीच्या पाठशाळेच्या सह्याद्रींना माझा नमस्कार. हे थोडी दुपारी ऊन होतं म्हणून या ठिकाणी फेटा बांधलेला आहे. इथेही नदीचं वेगळं आपल्याला स्वरूप बघायला मिळतंय. काही ठिकाणी पाणी धरून ठेवावं लागतं, काही ठिकाणी पाणी काढून टाकावं लागतं, आणि हे आपल्यासाठी. तर इथे पाणी काढून टाकण्याचा प्रयोग आहे, कारण क्षारबाधित जमीन भरपूर या ठिकाणी झालेली आहे. सुमारे एका गावामध्ये 30% 40% जमीन क्षारबाधित झालेली आहे. ती रिकव्हर झाली. ती काय साठी? आता जसं डॉक्टर अजित सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे नदीला समजून घेणं हाच महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून नदीची पाठशाळा रेलेव्हंट आहे कुठेही, जगाच्या पाठीवर कुठेही. आता रिसेंटली डॉक्टर राजेंद्र सिंहांनी आपल्याला जे सांगितलं की नदीची पाठशाळा ही खूप लांबवर गेलेली आहे. म्हणजे केनिया, युगांडा या ठिकाणी पण नदीच्या पाठशाळेच्या संदर्भात त्यांनी हे केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. आता मी मूळ विषयाकडे येतो. आपली आता नदीची पाठशाळा पहिला वर्ग झालेला आहे. त्याच्यामध्ये बेसिकली आपले अॅनाटॉमी म्हणजे नदीचं चरित्र आपण समजून घेतलं थोडक्यात, आणि उगमापासून संगमापर्यंत आपण नदीचा पूर्ण प्रवास केला सगळ्यांनी मिळून. भल्या पहाटे 6 वाजता उठून आपण गेलो आणि शेवटी खाडीला आपण प्रत्यक्ष बघितलं आणि समजून घेतलं प्रश्न, अवस्था, तिच्या व्यवस्था आणि असणारी त्याच्यातले हे झालेलं नुकसान, असं सर्वसाधारणपणे हे सगळं बघितलं आपण. आणि प्रत्येकाने त्या आपापल्या ह्याच्यानी तुम्ही अभ्यास पण केलेला आहे की काय नेमका प्रश्न आहे, आपण उत्तर कसं काढावं. मला सांगावं वाटतं ह्याच्यामध्ये हर्षल ते काय त्यांनी चांगला लेख लिहिला आणि लोकांपर्यंत पोहोचवलं. रोहननी कोंडीबाबत खूप चांगला अभ्यास केला कोंडीच्या संदर्भामध्ये, आणि अनेकांनी, जोशींनी असो किंवा महाडच्या टीमनी असो, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांना तयार केलं आणि काम सुरू करण्यासाठी त्यांनी प्रबोधन केलं. ही एक उपलब्धी आहे. आता दुसऱ्या नदीच्या पाठशाळेमध्ये त्याचा दर्शनाचा भाग आला. दर्शनाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला काही कृती करायचा आणि संकल्प, 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर पहिल्या पाठशाळेचा आपण थोडासा हे जर घेतला, व्ह्यू घेतला, तर आर्थिक नियोजन हे खरं तर इतकं स्पॉन्टेनियसली सगळ्या गोष्टी घडल्या की इच्छा आमची दांडगी होती करायची, आणि अगदी कोणाचा सपोर्ट जरी फायनान्शियल मिळाला नसता तर मी, डॉक्टर अजित गोखले आणि आम्ही 2-3 जण आम्ही स्वतः आमचे पैसे टाकून करावा असा आमचा मानस होता, कारण ही गरजेची आहे. आणि अंतर्मुखाने विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की नाही, ह्या गोष्टी घडणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत ह्या गोष्टी जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आम्ही तो केला. पण फॉर्च्युनेटली तिथे कबनूरकर आज मीटिंग मध्ये असेल तर त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो. कबनूरकरांनी हॉल मोकळा आपल्याला करून दिला, त्याचे काही चार्जेस लावले नाही. मुग्धाताईंनी त्यांच्या एका पाहुण्यांचा बंगला पूर्ण मोकळा करून दिला, ते दिल्या. त्यांच्या गाड्या पण काही मिळाल्या, काही गाड्या भाड्याने घेतल्या, आणि मानव लोकांनी खूप मोकळ्यापणाने त्यांनी मदत केली, मानव लोकांनी. आणि आपण सगळ्यांनी मिळून, तुम्ही प्रत्येकाने दिलेल्या पैशामध्ये मला वाटतं 12-13 हजार रुपये तुम्ही शुल्क दिलं होतं.
आणि 8,000 रुपये वेगळे दिले. मग त्यांचे मला खरंच मनाने कौतुक करावं वाटतं, की कोणी त्यांना म्हणलं होतं की पैसे तुम्ही द्यावेत म्हणून. पण त्यांनी जवळपास शेवटी जाता जाता रत्नागिरीला सगळ्यांचीच द्यायची मनात इच्छा होती असं मला समजलं. समजलं पण त्या ठिकाणी ह्यांनी बेसिकली सगळ्यांनी मिळून पैसे काही आपल्याला दिले. बऱ्यापैकी त्याच्याबद्दल आपल्याला सरकारचा वाटा उचलता येऊ शकला. आता दुसरी पाठशाळा आहे आणि मागच्या पाठशाळेत साधारणतः 78 एक लोक होती आणि सगळा हिशोब केला तर साधारणतः 100 लोक आपली पूर्ण 2.5 दिवस थांबली अशा ऍव्हरेज त्या ठिकाणी होत. आता ह्या पाठशाळेला पण आपण तेच अपेक्षित करतो की तेवढी साधारणतः असावी. आणि कबनूरकरांना विचारलं की सरांचा संभाव्य खर्च किती असेल, तर ते म्हणाले की सर दिवसाकाठी 150 रुपये माझा जेवणा खाण्याचा खर्च येईल. म्हणजे 2 वेळेस जेवण, नाश्ता आणि चहा, आणि मला वाटतं तो अत्यंत माफक आहे. तो आहे आणि निवास ते म्हणाले की मी मोफत उपलब्ध करून देतो. बाकी आपल्याला काही किरकोळ खर्च लागणार आहे. किरकोळ म्हणण्यापेक्षा जाण्याचा खर्च आपला असतो, म्हणजे वाहनांचा खर्च वगैरे सगळा. तर आम्ही अशी अपेक्षा करतोय की 175 रुपये तरी किमान त्यांना मिळावेत आणि त्यांना यथाशक्ती जे शक्य असेल, म्हणजे कोणी 200 रुपये देऊ शकेल, कोणी 500 देऊ शकेल, कोणी 1000 देऊ शकेल. ते कोणी शक्य नाही, ज्यांना शक्यही नाही देणं असे नाही, कोणी नाव धरायचं नाही, पण सगळ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे, पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. कारण दुसरी ही जी इयत्ता असेल, डॉक्टर अजित तुम्हाला विस्ताराने सांगतील की दुसरी जी इयत्ता आहे नदीची, ती ही अत्यंत महत्वाची, ती स्वतःशी संवाद आहे. तिथं कोणी तुम्हाला शिकवायला येणार नाही, ते विस्ताराने सांगतील. नदीला जायचं, भेटायचं, नदीशी बोलायचे, उपाय सांगायचे. आपण डॉक्टर अजित त्यांचे अनुपम जे मिश्र, त्यांची अनेक पुस्तकं आहेत, त्यांना वाचायलाच हवं. आयुष्यामध्ये आम्हाला हे वाटतं की आम्ही त्यांना भेटलो का नाही, पण ते पुस्तक रूपाने आपल्यामध्ये आज भी खरं हे तालाब अप्रतिम पुस्तक आहे. राजस्थान के रजत बुंदे अप्रतिम पुस्तक आहे. साफ माती का समाज अप्रतिम पुस्तक. तर मला अपेक्षा काय आहे सगळ्यांकडून की आपल्यामध्ये एक वेगळी म्हणजे विचारामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, जाणून घ्यायची, मनात जाणून घ्यायची सगळ्यांची इच्छा मला खूप भावली आणि तरुण वर्ग हिरिरीने या ठिकाणी आला. मी यशोदामध्ये काम केलंय जवळपास 10 वर्ष. त्या कामामध्ये मला हे लक्षात आलं की आम्ही जेव्हा प्रशिक्षण घ्यायचो यशोदामध्ये, लोकांना बोलवायचो आम्ही, म्हणजे जाण्याचा खर्च तुम्हाला देऊ, राहण्या जेवणाचा खाण्याचा मोफत खर्च करू आणि तुम्ही या असं मी म्हणत होतो. तरी पण उपस्थित 100 लोकांना बोलवत 20 आणि 30 असायची, पण ह्या ठिकाणी पैसे देऊन लोक येतात, गरज आहे आणि देणारच आहे. मग फक्त आपण ब्रिज आणि आपण यावं अशी मी सगळ्यांना थोडस घेऊन आपला सगळा संवाद साधला. डॉक्टर राजेंद्र सिंहांनाही बोलवायचं आहे, पण आपण उद्या किंवा परवा त्यांचे संवाद साधूयात आणि त्यांना आपण काय केलं हे सगळं सांगू. तत्पूर्वी माझी तुमच्या सगळ्या मागच्या पहिल्या इयत्तेच्या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महिनाभरात जे काही केलं असेल त्या संदर्भामध्ये थोडस तुम्ही प्रगती पुस्तकावर लिहून पाठवलं तर ते आपलं डॉक्युमेंटेशन करायला सोपं जाते. माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आणि पुढील सूत्र डॉक्टर अजित गोखले यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद पांडे सर, तुम्ही इतना वेळ काढून इथे आलात त्याच्यासाठी. मैं अब थोड़ी सी हिंदी में बात करूंगी क्योंकि हमारे साथ में श्री श्री एग्रीकल्चर ट्रस्ट के उमा महेश्वरी जी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर ट्रस्ट जुड़े हुए हैं। तो जो मैंने पहले बताया था कि जो भारत में हमने 16 से 17 नदियों का जो पुनर्जीवन किया हुआ है सब इसमें, तो उसमें उमा जी का बहुत बड़ा सहयोग रहा है। शी इज द डायरेक्टर ऑफ SSIST, मतलब श्री श्री एग्रीकल्चर ट्रस्ट की डायरेक्टर है वो। तो उमा दीदी, आई विल रिक्वेस्ट यू ऑल्सो प्लीज शेयर योर व्यूज ऑन दिस. आई नो इट्स वी आर टॉकिंग इन मराठी ओनली. त्या साऊथचे असल्यामुळे मराठी तेवढं कळत नाहीये त्यांना,
तरी मी त्यांना सांगेन की थोडंसं गाइडेंस करायला आपल्याला, कि हम उमा दीदी अभी तक जो हमने ये किया है प्रोजेक्ट, जो भी आप बातें समझी हो, आपने को ये कोंकण के प्रोजेक्ट के लिए करना आहे, कारण की बरेचसे प्रोजेक्ट वर्क जे आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचं सगळं ऑल ओव्हर इंडिया मधून जे काही प्रोजेक्ट वर्क चालतं, तर ते उमा दीदी करती है, मेकिंग ड्राफ्ट्स एंड फंडिंग्स कलेक्ट कैसे करना है, क्या करना है, उसको किस तरह से प्रोजेक्ट्स में लेना है, उस तरह से। तो ओवर टू उमा दीदी। या नमस्कार, जय गुरुदेव टू एवरीबॉडी। तो जैसे विजय लक्ष्मी जी बता रहे थे, वी आर डूइंग अ लॉट ऑफ रिवर्स अक्रॉस द कंट्री। बहुत सारे नदियों को लेके पुनर्जीवित करना, उसको एक बड़ा गुरुदेव का एक विजन समझिए। हाँ, उसमें बहुत सारे लोग लगे हैं और अभी ना 42 रिवर्स क्रॉस हो गया अपना अक्रॉस द कंट्री, 42 रिवर्स। और पूरी तरह से जस्ट रिवर क्लीनिंग वैसा नहीं, एकदम उसके NRSA के डेटा को लेते हुए, सैटेलाइट के डेटा को लेते हुए, कहाँ कहाँ इसके ट्रिब्यूटरीज है उसको मैप करते हुए, और कहाँ पर इसका वेल डालना चाहिए, रिचार्ज वेल। हाँ, वो सब हमारे जो NRSA एक्स डायरेक्टर लिंगराजू सर है हमारे, उनके एडवाइस और उनके गाइडेंस से ये सारे रिवर्स रीजनरेशन के लिए लिया गया आर्ट ऑफ लिविंग के द्वारा। और कुछ रिवर्स गुरुदेव अपने ही खुद के पैसे से करे, लेकिन कुछ ऐसा भी हुआ कि अन्य संस्था हमारे साथ जुड़े, अभी भी जुड़े हुए हैं। जैसे हमारा एक अलग सा एक ट्रस्ट है जो इंटरनेशनली ऑपरेट करता, IAHV है, और इसके अलावा बहुत सारे ऐसे NGOs वगैरह भी जुड़ते हैं, श्रमदान हो या पैसा हो। लेकिन मनरेगा के फंड्स, बहुत फंड्स है, और मनरेगा अभी रिकॉग्नाइज भी कर लिया ये जो काम अपन कर रहे हैं, और उनके फंड्स को भी हमारे लिए ये कार्य में उपलब्ध करवा दिए। फॉर एग्जाम्पल हमारा, आप गूगल करके देख सकते हो, नागा नदी जो लिया गया तमिलनाडु में, बहुत बढ़िया ना, जैसे रिवर के ट्रिब्यूटरीज पे जितने भी विलेजेस हैं उन लोगों को लेते हुए, उनको इन्वॉल्व करते हुए, देखिए आखिर ना रिवर का रीजनरेशन, ट्रिब्यूटरी का रीजनरेशन ये सब कर सकते, लेकिन जो कम्युनिटीज वहां पर बसे हैं उनको इन्वॉल्व करना बहुत आवश्यक है, वरना हम करके हम निकल जाएंगे, वो वैसे के वैसा ही रह जाएगा। इसलिए उनको इन्वॉल्व करते हुए, और ओनरशिप ना, दे हैव टू ओन इट अप, ये हमारा काम है, हमारा है करके, इस प्रकार हम उलझ गए उनके साथ, और उनको लेते हुए हमारा ना बहुत बड़ा सक्सेसफुल प्रोजेक्ट है वो नागा नदी। इसी प्रकार तमिलनाडु में 2-3 रिवर्स और ले लिए ये लोग। एक खास करके एक रिवर मैं खुद अपने आंखों से देखी किस प्रकार ये करते हैं, कैसे वो ना रिचार्ज वेल्स डालते, कहाँ पर वो चेक डैम्स बनाते, ये सब बहुत ब्यूटीफुल है। और अभी कुछ रिवर्स ऐसे स्टेट पे पहुंच गए जहाँ रिवर रीजनरेशन हमारा खत्म भी हो गया और नेचुरल फार्मिंग सिखाने में भी लग गए, जैसे नागा नदी हो गया। और बहुत सारे रिवर्स ना 3-3 स्टेट से पास होते हैं, जैसे कर्नाटका से आते हुए, आंध्रा से गुजरते हुए तमिलनाडु तक पहुंचते, फिर सागर में जाके मिल जाना, ऐसे ही होता है ना नदी का प्रवाह। हाँ, तो कभी कभी क्या होता, फंड्स की उपलब्धि या गवर्नमेंट के अप्रूवल के वजह से, ना मिलने की वजह से एक स्टेट में बन जाता काम, लेकिन दूसरा स्टेट रह जाता। लेकिन एक बहुत सुंदर काम हुआ, जैसे वेदवती कुमुदवती हम कर्नाटका में लिए थे, वो जाकर आगे बढ़कर तमिलनाडु वाले लेकर कर दिए, लेकिन बीच में आंध्रा वैसे रुक गया था। अनफॉर्चुनेटली, और हमारे गुरु देव के ब्लेसिंग से क्या हुआ, मुझे ऐसे ही एक मौका मिला और मनरेगा के बोर्ड पे आ गई मैं आंध्रा में, तो 6 रिवर्स रीजनरेशन के लिए मिल गया। इससे वो कंटिन्यूटी हो गया, वही रिवर जो कर्नाटका से बहता था आंध्रा में भी उसका काम अभी शुरू हो गया। तो इस प्रकार एक रिवर का ना, बहुत, रिवर माने क्या, नदी के तट पे ही बसता है सिविलाइजेशन ना। तो देखिए जहां पर बहुत ज्यादा पॉपुलेशन होता ना, रिवर के बेसन्स पे बहुत सारे सिविलाइजेशंस भी शुरुआत वहीं से हुआ। तो लाइफ है रिवर के साथ है, लाइफ
इसलिए वो ऐसा नहीं समझना कि वो केवल पानी है, नहीं, उसमें वो जिंदा है। हाँ? सबको पता है, बहुत सारे बड़े लोग हैं यहाँ पर जिनको, विद ड्यू रेस्पेक्ट टू ऑल द एल्डर्स हियर हु आर प्रेजेंट, everybody understand that it is not just water, it's the life that flows. So उस लाइफ को बनाए रखना ये अपना कर्तव्य है। इसलिए हमको एनजीओ, ये एनजीओ इसमें नहीं जकड़ना और उलझना, सीधा सीधा एक ही समझना है अपन को, सारे ह्यूमन बींग्स को लगना है इस काम में, है ना। तो ऐसा एक छोटा सा मेरा जो बोलना था मैं बोल दी, लेकिन आगे जाकर सब मिलकर अगर काम करें और जितने भी प्रोजेक्ट्स है गवर्नमेंट का उसको लेते हुए, उसको माने सब सिनर्जी के साथ सभी डिपार्टमेंट को लेते हुए करने से आसानी से हो जाता है। जब पहले हमारा लातूर का रिवर लातूर में हुआ था, उस समय सबको याद है लातूर में क्या हुआ था, पानी जब बहुत कमी महसूस करने लगे सब लोग, तब क्या हुआ, गवर्नमेंट पानी ट्रेन से लाकर देता था, है ना, सबको याद है महाराष्ट्र में। उसके बाद हमारे टीचर्स शुरू करे और बाकी सब लोग जुड़ गए और एक फुल नदी का पुनर्जीवन शुरू हुआ और गुरुदेव का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन उसमें था। फिर ऐसे स्टार्ट होते होते बहुत सारे रिवर्स हमारे वॉलंटियर्स हर जगह लेकर कर रहे। इसी प्रकार अगर आप कुंकण में कुछ करना चाह रहे तो जरूर ना, यू विल गेट ऑल द हेल्प, लेकिन हम सबको जुड़ के अच्छी तरह से स्ट्रेटेजाइज करके सभी प्रोजेक्ट्स को लेते हुए, खास करके मनरेगा के फंड्स बहुत सारे हैं, उसको टैप करना होगा। और जहां जहां नहीं मिला ठीक है, हम डोनेशन रेज कर लेंगे। हाँ, बहुत सारे बड़े लोग हैं यहाँ पर, सब जुड़ के करने से बहुत आसानी से ये काम हो जाए। ओके, थैंक यू सो मच everybody and thank you Vijayalakshmi for inviting me for this. थैंक यू दीदी। आपका सहयोग तो हमें चाहिए होगा क्योंकि अभी ये तो शुरुआत जो हो गई है इसको हम पूरी तरह से कर लेंगे। इसके बाद में मैं हमारे यहाँ पे लायंस क्लब के धनंजय आकरे जी है। आकरे सर आहात का तुम्ही इथे? ही इज अ प्रेसिडेंट ऑफ आवर क्लब। हमारा जो क्लब है, आमचा जो क्लब आहे त्याचे ते प्रेसिडेंट आहे। तर त्यांच्या बरोबर आणि असं झालेलं की हा प्रोजेक्ट मध्ये आता जेव्हा महाडमध्ये जे काही पूर आलेला, महाड आणि चिपळूण भागामध्ये जो काही पूर आलेला, त्या पुरामध्ये आकरेजी आमचे आहेत, म्हणजे आमचे आधारस्तंभ लायन्सचे म्हणा किंवा आमचे लीडर म्हणा ते आहेत। तर त्यांनी असं सांगितलं की त्या गावामध्ये आपण नंतर, कारण बऱ्याच लोकांनी धान्य दिलं, कपडे दिले, सगळं दिलं, पण मग बेसिक काही गरजा होत्या। तर त्यांचा प्रपोजल आलं की आपण तिथल्या एक 50 लोकांना तरी निदान पंखा आणि मिक्सर, म्हणजे कारण गृहिणीची गरज होती ती, तर अशा काही वस्तू देऊया। पण त्यांचा संकल्प इतका स्ट्रॉंग होता की नंतर आम्ही 250 लोकांना जवळ आम्ही ते डोनेशन दिलं। पण जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा आमचा उद्देश हाच होता की तेही तयार झाले की येस वी कॅन टेक दिस प्रोजेक्ट, आपण हा प्रोजेक्ट घेऊया। कारण की रूट कॉज, पुन्हा एकदा सांगते की मी आपण रूट कॉज, कारण की पूरग्रस्तांना तुम्ही काही मदत करण्यासाठी जे काही आपण पैसे खर्च करतोय ते जर रूट कॉज जर आपण हे केलं, नदीसाठी जर काम केलं आणि त्या ठिकाणी पूर येऊ नये तर जर काम केलं तर तेच खूप चांगलं होईल। सर तुम्ही आहात का तुम्ही? हो, आय एम हिअर, मी आहे। हा, तुमचा व्हिडिओ ऑन करा ना। व्हिडिओ ऑन आहे माझा? आहे, ओके ओके, मला तुम्ही दिसत नाहीये। तर तेही आपल्याला या कामासाठी मदत करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर सोबत भिसे सर पण आहेत। अच्छा, भिसे, हा तुम्ही बोला, मग मी भिसे सरांना पण हे करते। हा, धन्यवाद विजयलक्ष्मीजी। काल आपल्या चर्चेमध्ये, लायन्स क्लबच्या चर्चेमध्ये आपण हा विषय आला होता की कसं, म्हणजे चॅरिटीचे जे कामं होतील ते कसे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतील, असं म्हणजे टेम्पररी काम न होता परमनंट कोणते काम जर करता आले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे म्हणतात, तर चांगलं होईल। त्यावेळेस तुम्ही हा उल्लेख केला नदीची पाठशाळा, आणि तुम्ही आम्हाला या
कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं आणि मी हा पूर्ण बघितला आणि भिसे सरांनी पण बघितलं नदीची पाठशाळा आणि प्रोजेक्ट आवडलेला आहे आणि एकदा परत त्या पाठशाळेमध्ये प्रत्यक्ष भेट दिली की नक्कीच चांगला अजून अनुभव येईल आणि लॉयन्स क्लब तर्फे जे काही छोट्या मोठ्या प्रमाणात मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न करू. एवढं धन्यवाद. बोलून मी विजयलक्ष्मीला म्हणतो की भिसे सरांना पण थोडस हो. वेळ द्या म्हणजे अजून जास्त आपलं पार्टिसिपेशन होऊ शकेल. धन्यवाद. Yes. भिसे सर, तुम्ही बोलू शकता. थँक्यू विजयलक्ष्मी. वास्तविक ह्या कोकण बेल्ट मध्ये पूर येणं हा काय आजचा प्रॉब्लेम नाहीये. नागोठण्याला जवळजवळ एक 15-20 वर्षापूर्वी प्रचंड पूर आला होता. अख्खं नागोठणं गाव वाहून गेलं होतं, आजूबाजूचा परिसर वाहून गेला होता. महाडमध्ये 3 नद्या वाहतात, सावित्री, काळेश्री आणि गांधारी नदी. या तिन्ही नद्या प्रचंड विद्रूप द्रोह अर्पण दाखवतात, पर्टिक्युलरली मोठ्या पावसामध्ये. आणि दरवर्षी साधारण 2 फूट 4 फूट तरी पाणी येतच. ह्या वर्षी जवळजवळ 15 फूट पाणी आतमध्ये आलं आणि पहिल्या मजल्यापर्यंतची सगळी घरं अक्षरशः वाहून गेली. परमेश्वर कृपाने कुठलीही मनुष्यहानी झाली नाही, परंतु प्रॉपर्टीचं प्रचंड नुकसान झालं. दुकानं वगैरे तर अक्षरशः कोलमडली व्हर्च्युअली. त्यांचं सगळं सामान वाहून गेलं. लोक रस्त्यावर आले. लहानसहान दुकानं, लहानसहान धंदेवाल्याचे त्यांचे धंदे सगळे बुडाले आणि संपूर्ण लाईफच डेंजर मध्ये येतं, अशी परिस्थिती आहे. तर याच्यासाठी जरी आम्ही लायन्स क्लब तर्फे प्रचंड मदत केली असली किंवा आमचा थोडा बहुत सहभाग जे काय आम्हाला करणं शक्य होतं ते केलं, तर आजूबाजूच्या गावातनं जाऊन आम्ही म्हणजे पैशाच्या दृष्टीने बोलला तर आम्ही जवळजवळ 86 लाखाचं काम केलं तिथे या पर्टिक्युलरली पुराच्या कामामध्ये, की लोकांना धान्य वगैरे जे काही गोष्टी पाहिजे, कपडा लत्ता, अंगावरची गाद्या, पांघरणं, सगळ्या काही गोष्टी दिल्या, स्वयंपाकाच्या सगळ्या वस्तू दिल्या. पण हे सगळं किती वर्ष करणार? दरवर्षी याचा हाच अनुभव घ्यायचा असेल तर अशा तऱ्हेने पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी एकच उपाय आहे की त्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणं. मला जेव्हा आता मी पहिल्या प्रथमच तुमच्या ह्या सगळ्या पाठशाळेमध्ये सहभागी होतोय आणि तेव्हा लक्षात आलं की श्रीश्री, मी सुद्धा श्रीश्रींचा परम भक्त आहे. मी सुद्धा ऍडव्हान्स कोर्सेस त्यांचे केलेले आहेत, त्यामुळे मला त्यांच्या कामाची पद्धतीचा थोडा बहुत अनुभव आहे. पण एवढ्या डीप मध्ये तुम्ही जाऊन अभ्यास करता आणि कार्य करता याची मला खरोखरच कल्पना नव्हती. तर हा जो नदीच्या पुनरुज्जीवनाचा जो प्रकल्प तुमच्या श्री रविशंकरांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संस्थेतर्फे आणि एनजीओ तर्फे घेतला, तर सगळ्यात पहिल्यांदा नदीसाठी जर जरूर लागणार आहे ह्या सगळ्या भागातले ते ड्रेजिंग करून संपूर्ण गाळ बाहेर काढणे. ड्रेजिंग केल्यामुळे काय होतं, नुसता तो गाळ बाहेर निघणार नाहीये, तर त्या नद्यांची खोली सुद्धा वाढेल. आपोआपच त्या नद्यांना प्रवाहाला जागा मिळतो, त्यांचं पाण्याचा जो प्रवाहाचा जो फोर्स असतो तो कमी होतो आणि गावामध्ये पाणी शिरणं कमी होईल. याच्यासाठी जो काय खर्च असेल त्याचा आपल्याला तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल. तुमच्या लोकांकडे ते सगळे असतील सुद्धा, तर आपण दोघांच्या संयोगाने मला वाटतं या तिन्ही नद्या साफ करायचा प्रकल्प हाती घेतला तर त्याच्यासारखं दुसरं कुठलंही पवित्र कार्य होणार नाही. आणि ह्या नदी हे आता जे सांगितलं की नदी ही साधी नदी नसून ते लाईफ आहे आणि ते लाईफ हे परमनंट राहिलं पाहिजे. नदी शिल्लक असेल तर मनुष्य जीवन शिल्लक राहणार आहे आणि आपल्याला मला वाटतं लायन्स तर्फे जे काही जास्तीत जास्त सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू विजयलक्ष्मी, मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू सर. तर आता आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. तुम्हाला काही शंका आहे
किंवा तुम्हाला कशा पद्धतीने या कामासाठी जोडलं जायचं आहे, तुम्ही काही याच्यासाठी करू शकता का, तर ते तुम्ही विचारू शकता. तुम्ही फक्त एक काम करायचंय, हात वरती करा, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करेन आणि तुम्हाला सुद्धा अनम्यूट करू शकता. मी ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही प्रश्न विचारू शकता. म्हणजे शाळा असली तरी गडबड करायची नाहीये. प्रत्येकाने आपला हात वर करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा, हरीशजी विचारा. हा, हरीशजी तुमचा प्रश्न विचारा. ओके, आवाज येतोय ना? हो, येतोय. ओके. तर माझं गाव गोविळ आहे. साखरपाच्या पुढे 17 किलोमीटर पुढे आहे. तर मी लास्ट 6 महिन्यापूर्वी डॉक्टर अजित गोखलेंशी बोलणं झालं होतं माझं. सर, तुम्ही ओळखत पण असाल. मी पूर्ण एका नदीचा पूर्ण छायाचित्रण आणि व्हिडिओ तुम्हाला पाठवून दिले होते. त्यानंतर अजित सरांनी त्याचा पूर्ण अहवाल बनवला होता. पण आता याच्या पुढे कसं करायचं आणि पुढे कसं पूर्ण प्रोसेस करायची त्याचं गायडन्स पाहिजे होतं. ओके, अजित सर. अजित जी आहात ना तुम्ही? यू कॅन अनम्यूट. हाय, हॅलो. हॅलो सर. चार्जिंग कमी झालं होतं, चार्जिंग वाढलं. ओके, हॅलो, ओके. नमस्कार. हा, ठीक आहे. हरीश सरचे यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिथे त्यांच्याकडे काय करायचं हे आम्ही त्यांना सांगून दिलेलं आहे. ते प्रत्यक्ष करायला त्यांना यंत्रामध्ये लागणाऱ्या डिझेलची अशी आवश्यकता आहे. त्यातला काही निधी ते निश्चित त्यांच्या गावातून उभा करू शकतील. अन्य निधी आता जसे लायन्स क्लबचे साहेब होते, आकरे साहेब किंवा माडचे दुसरे साहेब होते, त्यांनी अशा लोकांनी अशा गावांशी जोडून घेतलं तर मिनिंगफुल काम दोघांच्याकडून होईल. त्यामुळे ते तसं घडावं. तसंच आर्ट ऑफ लिव्हिंगची वेगवेगळे ज्या ठिकाणची साधक संघटना असतील त्या साधक संघटनांनी विविध गावांशी जोडून घ्यावं आणि त्या गावांना मदत पोचवावी. तसं जर घडलं तर नदी पुनरुज्जीवन ज्याला तुम्ही म्हणता ते, किंवा नदीची सेवा आम्ही ज्याला म्हणतो ती प्रत्यक्षात होईल. राजे साहेब, तुम्ही लायन्स क्लबचे साहेब जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून योग्य मदत मिळवून तुमच्या गावात त्या नदीची सेवा तुम्ही करून घ्या. त्याच्यामध्ये अर्थात तुमच्या गावातल्या लोकांचा सुद्धा सहभाग असायलाच हवा. बाहेरून येऊन फक्त मदत होईल असं नाही, आपली आपण मदत करावी आणि आणखी ऍडिशनल लागेल तेवढी मदत मागावी. ओके, पण सुरुवात आता म्हणजे कोणी तिथे अजून पाहणी करायला येणार का? म्हणजे असं सुरुवात कशी करायची कार्यक्रमाची पूर्ण? प्रत्यक्ष पाहणी करायला येण्याला आता नदीच्या पाठशाळेच्या दुसऱ्या भागामध्ये लोक येतील आणि तेव्हा तुमची लोक तिथे असायला हवी. मी पाठशाळेच्या दुसऱ्या सत्राचा जो भाग आहे तो समजावतो. दुसऱ्या सत्रामध्ये जी लोक येतील त्या लोकांनी पहिल्यांदा रजिस्टर करून यावं. रजिस्टर करताना जर त्यांना सगळं शुल्क देताना शक्य असेल तर ते द्यावं. एखाद दुसऱ्या माणसाचं ऍडिशनल शुल्क देताना शक्य असेल तर तसं द्यावं. शुल्क अजिबात देताना शक्य नसेल तर शुल्क न देता आलं तरी चालेल, कारण तुमचं शुल्क दुसरं कोणीतरी भरत असतं. उद्देश जो आहे तो सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष जमिनीवर काम करणं हा आहे. मागच्या सत्राचं जे जमा खर्च होता तो जमा खर्च पांडे सरांनी गटावर टाकला होता. शिबिरार्थींकडून एकंदरीत 20 का 21,000 रुपये आले. सत्रावरती आम्ही कोणीही एकही नवा रुपया न घेता 1,80,000 पर्यंत खर्च झाला. मानव लोकनी त्यातला बराच उचलला. कबनूरकर
आणि त्यांच्या मित्रमंडळांनी बराच उतरला. सर देशपांडे आणि त्यांचं मित्रमंडळ यांनी बराच उतरला. तर अशा पद्धतीने पहिली पाठशाळा तर झाली. दुसऱ्या पाठशाळेमध्ये रूपरेषा माझ्या मनातली आणि पांडे सरांच्या मनातली येते, मी तुम्हाला सांगतो. पाणी पळवणं हा एक भाग झाला आणि पाणी अडवणं हा दुसरा भाग झाला. धरणं बांधून पाण्याचा वेग कमी करणं हा तिसरा भाग झाला आणि त्या धरणांच्या मुळे होणारे त्रास समजून घेणं आणि त्याच्यावरती उपाय करणं हा चौथा भाग झाला. तर कडवई नावाच्या गावाला, हे संगमेश्वर तालुक्यात आहे, काजळी नदीवर नाहीये, पण त्याच पद्धतीच्या टोपोग्राफी, त्याच पद्धतीच्या जिओलॉजी मध्ये आहे. तिथे एक धरण साधारणपणे 30 एक वर्षापूर्वी झालं, त्यामुळे त्यांची पाणी टंचाई कमी झाली. नंतर धरणाची डागडुजी झाली. त्या डागडुजीमध्ये खूप गाळ कचरा डेब्री हा खालच्या नदीमध्ये टाकला गेला, त्यामुळे त्यांची नदी खूप उद्ध्वस्त झाली. ती नदी त्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन स्वच्छ केली. नुसती स्वच्छ केली नाही, तर तिच्यामध्ये 3 छोटे काढता घालता येण्याजोगे बांध घातले. त्या बांधामुळे ती नदी वर्षभर पाणी धरून राहिली. या वर्षी त्यांनी चौथा बांध त्या नदीमध्ये घातला, काढता घालता येणारा, पूर्णपणे काढून टाकायचा आणि पूर्णपणे नाव घालायचं. त्याच्यामध्ये 80 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी एका बांधामध्ये आता आहे, मोठ्या बांधामध्ये आहे. हे बांध कसे असतात, ते काढायचे कसे, घालायचे कसे, हे त्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला बघायला शिकायला मिळेल. त्यांच्या वरच्या अंगाला रांगव नावाचं एक गाव, त्या गावाच्या मागे सुद्धा शासनाने एक धरण बांधले. त्या धरणामुळे त्यांच्या धरणाच्या खालची काही जमीन ही अति पाणी येऊन खराब झाली. लक्षात घ्या, पाणी उन्हाळ्यानंतर, पावसाळ्यानंतर अति जर असेल तर नदी काम करत नाही, तर शेती काम करत नाही. नुसती पाणी टंचाई नाही, तर अति पाणी सुद्धा धोकादायक असतं. उन्हाळ्यात अति पाणी धोकादायक. तर या गोष्टी समजून घेता येतील. हे सगळं आपण 19 तारखेला करू असं आमचं प्लॅनिंग आहे. 19 तारखेला अनुपम मिश्रजींची पुण्यतिथी आहे. माझ्या सौभाग्याने मला त्यांची अनेक वेळा भेट घडली, सहवास घडला, खूप चांगलं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. ती पुण्यतिथी 19 तारखेला या 2 गावांमध्ये, आणि तिथून 19ला संध्याकाळी आपण साखरप्याला पोहोचू. साखरप्याला ही शाळा का घ्यायची, तर तिथे आपल्याला यश आहे आणि ते यश सगळीकडे पसरवता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे साखरप्याला 19ला रात्री पोहोचायचं. 20 आणि 21 तारखेला, कदाचित 22 तारखेला सुद्धा सगळ्या प्रशिक्षणार्थींचे 2-2चे गट पडतील. हे 2-2च्या गटांनी काय करायचं, तर संपूर्ण नदी उगमापासून किमान चांदेराईपर्यंत तरी पूर्णपणे पिंजून काढायची. जुन्या कोंडी कुठे होत्या, नदीची जुनी रुंदी किती होती, नदीची आत्ताची रुंदी किती आहे, नदीत पूर्वी कधीपर्यंत पाणी राहायचं, आता कधीपर्यंत पाणी राहतं, या सगळ्याचे फॉर्मॅट्स आपण बनवणार आहोत. त्या फॉर्मॅट्स मध्ये ती माहिती गोळा करून आणायची, तिथे तिथे फोटो घ्यायचे. आता हरीश चाचे जसे म्हणाले तसं त्यांचं गावही त्याच्यामध्ये येईल, मात्र त्या गावातली लोक तिथे त्यांच्या बरोबर असतील तरच आपण प्रशिक्षणाचं तिकडे पाठवू, नाही तर नाही पाठवू. आणि ती माहिती आल्यानंतर आपल्याला काजळी नदीचं आणखीन जास्त चांगलं स्पष्ट रूप असं दिसेल. संध्याकाळच्या सेशनमध्ये सरकारी निधी कशा पद्धतीने कामात आणता येईल याच्याबद्दल पांडे सर आणि त्यांचे सहकारी मार्गदर्शन करतील. नरेगा चांगली आहे, नरेगा चांगली आहे, नरेगा चांगली आहे, नरेगा चांगली आहे, कोकणात नाही. कारण हे मानवी श्रमाने करण्याजोगं काम फारसं नाही. इथे यंत्र लागणार आणि त्या यंत्राला डिझेल लागणार. त्यामुळे ज्यांना कोणाला कोकणामध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी त्या डिझेल करता निधी निर्माण करा, तर त्याला अर्थ आहे. नाहीतर देशावरती झालं ते इथे होतं, इथे होत नाही. देशावरती पाणी अडवा, पाणी जिरवा करावं लागतं, इथे पाणी अडकलं तरी जिरत नाही, अशी इथली जिओलॉजी आहे. त्यामुळे
आपलं काम वेगळं आहे, त्याच्याकरता योग्य असं काम आपण करायला हवं. तर माझी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना आणि लायन्स क्लबच्या मेंबर्सना आणि जे लोक पहिल्या शाळेला आले नव्हते परंतु मदत करण्याची ज्यांना इच्छा आहे, विजयलक्ष्मीसारख्या लोकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये योग्य पद्धतीचा निधी निर्माण करा. तो निधी एकेका गावाशी जोडून घ्या. त्या गावाला यंत्र पुरवणारी लोक आहेत, नाम फाउंडेशन आहे. आवश्यकता पडली तर आणखीन काही लोक यंत्र पुरवू शकतील, पण यंत्र डिझेल शिवाय चालणार नाही आणि त्यामुळे डिझेल त्याच्यात घालता येईल असा निधी हा या सर्व लोकांनी निर्माण करून त्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवावा. त्यांच्या बरोबर हँडहोल्डिंग करून राहावं. तिथे व्हॉलेंटियर म्हणून, सेवा म्हणून प्रोजेक्ट चालू असताना चेन करून तुम्ही 3 दिवस जा, दुसरे 3 दिवस जातील, त्याच्या पुढचे 3 दिवस जातील, त्याच्या पुढचे 3 दिवस जातील, असं करून महिनाभरचं प्रोजेक्ट चालणार असेल तर 10 बॅचेस जा. आवाज येत त्या नाहीये. गावातील लोक तुम्हाला निश्चित तिथे आवाज येत राहायला नाहीये. हॅलो, आवाज येत नाही? एक मिनिट हा. येतोय कुठपर्यंत येतोय आला आवाज होता? येतोय. येतोय. बरं. तुम्ही तिथे जर पोहोचलात तर त्या त्या गावातील लोक तुम्हाला निश्चित पाहुणे म्हणून स्वीकारतील, कारण तुम्ही त्यांना मदत करताय. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पैशांचा कसा वापर होतोय ते तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यातून काही चांगले बॉन्ड्स निर्माण होतील, चांगल्या सेवेच्या संधी निर्माण होतील. हे झालं दुसऱ्या पाठशाळेबद्दल. पाठशाळेकरता एका सेशन करता साधारण 2 लाख रुपयाची गरज असते, ज्याच्यामध्ये आम्ही 0 रुपये 0 पैसे घेतो. आमच्या प्रवासाचे सुद्धा घेत नाही. मात्र प्रत्यक्ष नदीवर काम करताना एकेका गावाकरता 15 लाख, 20 लाख, 30 लाख असं डिझेलचा खर्च येणार आणि तो खर्च जिथून कुठून निर्माण होत असेल तिथून निर्माण होणार आणि तो त्या त्या गावांपर्यंत पोहोचावा. आम्हाला त्यातला एकही रुपया नको. अशा पद्धतीने काम होण्याची गरज आहे. माझं बोलणं आता इथे मी संपवतो. तुम्ही सगळ्यांनी तुमचे तुमचे विचार करा आणि योग्य पद्धतीने गावांना मदत करा, जेणेकरून नदीची सेवा आपोआप घडेल. खूप चांगलं मार्गदर्शन केलंय अजितजींनी आणि ते आपल्या बरोबर राहणार आहेत. मला वाटतं मुग्धाजी पण इथे आहेत, ज्यांनी हा ऍक्च्युली नदीचा प्रकल्प पाठशाळा जी काही आहे ती त्यांनी घेतली होती. तर मी सगळ्यांना विनंती करेन की माझा नंबर मी टाकलेला आहे, कारण की याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत की जे नॉन आर्ट ऑफ लिव्हिंगचे आहेत, त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही. पण तुम्हाला जर काही जास्त माहिती हवी असेल किंवा काही असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मुग्धाजी, तुम्ही पण तुमचा पण नंबर टाका इथे चॅटबॉक्स मध्ये आणि तुम्ही आमच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता. आपण तुम्हाला पुढचं गायडन्स कसं करायचंय, काय करायचंय ते करू आम्ही. तुम्हाला जी डेट आहे, टायमिंग आहे, कुठे यायचंय, कसं यायचंय, तो जो मेसेज आहे तो आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करू. तर 93 21 21 27 99 हा माझा नंबर आहे. मुग्धाजी, तुमचा नंबर सांगता का तुम्ही? हा, एकच किंवा मिनिट. चॅटबॉक्स मध्ये लिहा. तुम्ही सांगा, मी लिहिते. 9270 246 901. ठीक आहे. तर हे 2 नंबर तुम्हाला तुमच्या याच्यासाठी दिलेले आहेत. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जे लोक आहेत त्यांना तर मी मेसेज पाठवेनच, पण बाकीच्या लोकांना सुद्धा मेसेज जावा आणि तुम्ही तुमच्या तुमच्या गावामध्ये हे स्प्रेड करा. आता जे काही तुम्ही ऐकले आणि जे काही तुम्ही समजले तुम्हाला, तर त्याच्यातून एकच गोष्ट आहे की हे काम एका दोघांचं नाहीये. याच्यामध्ये आपला संघ शक्ती कलियुगे असं जे म्हटलं जातं, तर आपण जेव्हा एकत्र येऊन जेव्हा हे काम करू तेव्हा हे काम जोमाने होणार आहे आणि लवकर होईल. तर आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर एक आपण घेऊ शकतो, कारण ऑलरेडी आपली वेळ झालेली आहे. आणि नसेल तर त्यांनी नंबर आमचे नोट करायचे आहेत
आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा व्हॉट्सअप कॉलिंग नंबर आहे आणि व्हॉट्सअप मेसेज नंबरच आहे. तर दीदी तो व्हिडिओ पहिल्यांदा दाखवला तुम्हाला होता. हा, हॅलो तो शेअर करतो आम्ही तुमच्याबरोबर. तो शेअर करा, मी माझ्या ग्रुपवर पाठवते. ओके, आपल्या चिपळूण. चिपळूणच्या ग्रुपवर. ओके ओके. हा मुर्दाजी बोला. ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी गुगल फॉर्म बनवलेला आहे, तर त्याप्रमाणे मग कॉन्टॅक्ट करा, म्हणजे गुगल फॉर्म सोडला जाईल तुम्हाला पुढच्या हा, तेच. 5 महिन्यामध्ये. तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला गुगल फॉर्म आणि ते सगळी हा. माहिती जी आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके, थँक्यू. ओके, तर आता इथेच अजितजी आपण मीटिंग संपवूया, इथेच थांबवूया. जरूर मीटिंग आपण थांबवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. तुम्ही एवढं नदीसाठी प्रेम दाखवून इथे आलेला आहात आणि मला माहितीये तुम्ही इथून पुढेही आमच्या बरोबर जोडलेले असणार आहेत. आपण हा जो एक संकल्प घेतलेला आहे सगळ्यांच्या वतीने, तर त्या कामाला तुम्ही सगळ्यांनी मदत करू शकता. जर तुम्ही येऊ शकत नसलात तर तुम्ही आर्थिक मदत किंवा तुमच्या गावांमध्ये हा प्रचार करा की काय काम करायचंय, कशासाठी करायचंय, आणि त्या पद्धतीने गावातल्या लोकांना तुम्ही तयार करा. जसं सांगितलं की समजा बाहेरून लोक येणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ते समजा स्टे असेल, फूड असेल, ती मदत तुम्ही जर ते जे लोक तुम्हाला तिथे मदत करायला येणार आहेत त्यांच्यासाठी तुमच्या गावाला तयार करा आतापासूनच. हे काही आपल्यासाठी हे काही नवीन नाहीये. महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी म्हणता येईल, आपल्याकडे अतिथी देवो भव असतंच, पण आलेला माणूस पाहुणा काय आहे, कशासाठी आलेला आहे, आणि आपण त्याला मदत, आणि त्याच्यावर गावातल्या लोकांना जास्तीत जास्त जोडा. कारण की आमचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे तो हाच आहे की जेव्हा गावातली लोक जोडले जातात ना, तेव्हा तो प्रकल्प पूर्ण होतो आणि त्याचे कार्य सिद्धीला जाणं ज्याला आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने होतं. त्यात कोणीतरी येतं, बांध बांधून दिला जातो किंवा काही हे घातलं जातं, केलं जातं काम, आणि ते लोक निघून जातात आणि गावातले लोक आपल्या कामाला निघून जातात. तर तसं होता कामा नये म्हणून. आणि तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते. मी इतके दिवस या ग्रुपमध्ये आहे, जेव्हा पहिली कार्यशाळा झाली जी मी अटेंड करू शकले नव्हते, पण या कार्यशाळेमध्ये जो काही खर्च केला गेला म्हणजे संयोजकांकडून, त्याच्यामध्ये त्यांनी सगळा लेखाजोखा मला ज्याला आपण म्हणतो की त्याचं एक्सपेन्सेस जे आहे ते संयोजकांनी असं कधी कुठे दिलेलं फारसं पाहण्यात नाही आलेलं आहे की बाबा आम्ही आता ह्याला एवढे पैसे खर्च केलेत. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांचे पैसे आलेले किंवा त्यांनी स्वतः खर्च केलेले पैसे होते. त्यातला प्रत्येक पैचा त्यांनी त्या ग्रुपमध्ये जो हे टाकला होता, सगळा ज्याला आपण ऑडिट म्हणतो, तर ते त्यांनी त्या ग्रुपमध्ये टाकलं होतं. तर म्हणजे इतका पारदर्शकपणे आपण हे काम करणार आहोत. त्याच्यामुळे काही तशा पद्धतीने काही चिंता करू नका तुम्ही. कारण बऱ्याच वेळा असं होतं, कुठच्याही संस्थेबरोबर जोडले जाताना प्रश्न आपल्या पैशांचा किंवा हा निघतो. पण मी तुम्हाला हे नमूद करू इच्छिते की त्या ग्रुपमध्ये आम्हाला तो सगळा मिळाला होता डाटा, की कोणी किती पैसे खर्च केले, काय केले, कशासाठी केले, किती पेपर आणले, सेलो टेप आणली, हाही खर्च त्याच्यामध्ये त्यांनी मांडला होता. तर सगळ्यांना जर येणं शक्य नसेल तर ऍटलीस्ट आर्थिक मदत तरी तुम्ही करू शकता की तुम्ही 2 माणसांना स्पॉन्सर करा की बाबा मी येऊ शकत नाहीये, तर माझ्या वतीने जी 2 माणसं येणार आहेत त्या 2 माणसांना मी पाठवतो आणि त्यांना मी स्पॉन्सर करतोय. अशा पद्धतीनेही तुम्ही हे काम करू शकता. तर पुन्हा एकदा आपण घरची मंडळीच आहोत, तरीही एक मीटिंग आहे म्हणून एक सोपस्कर म्हणून मी आकरेजींना, आमचे भिसे साहेब आणि अजितजी, उमा दीदी, उमा महेश्वरी जी आहे तिथे, आणखीन तुम्ही सगळे सुद्धा इथे जे आलेले आहात त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढेही सहभागी व्हाल ही अपेक्षा ठेवते मी. धन्यवाद. आणि आता मीटिंग इथेच संपवतोय आपण. जय गुरुदेव. जय गुरु.